नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. 2026 मध्ये जी शिक्षक भरती होणार आहे, मागची जी TET आणि टेट पास जे आहे तर त्यांच्यासाठी नवीन शिक्षक भरती जी आहे तर ती प्रोसेस जी आहे तर ती फुल फ्लेजमध्ये फास्ट पद्धतीने सुरू होणार आहे. आणि अगदी 15 जूनच्या अगोदर मला असं वाटतं की महाराष्ट्रामधील सगळं शाळेवरती जिथं जिथं संच मान्यता किंवा रिक्त पदं आहेत तर तिथं जे शिक्षक आहेत तर त्याची भरती होण्याचे चांगले चान्सेस आहेत. अशामध्ये आता शिक्षक भरतीची प्रोसेस चालू आहे, पण त्या अगोदर आता सेवा ज्येष्ठता याद्या ज्या आहेत तर त्या देखील लागलेल्या आहेत. म्हणजे प्रमोशनसाठी जे आहे तर ते पात्र शिक्षक आहेत त्यांची अंतिम यादी जी आहे तर त्या वेबसाईटवरती आपल्या लागलेल्या आहेत. नॅशनल म्हणजे आपल्या राज्य शासनाच्या GRच्या वेबसाईटवरती आहे त्यानंतर मग बदली जी आहे तर अंतर्गत बदलीसाठी जे आहे तर ते शिक्षक लोक जे आहेत तर ते अर्ज करत असतात. म्हणजे अर्ध वर्ष तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना शिकवणार, नंतर दुसरीकडे शिकवणार, तर असं नको व्हायला म्हणून बदल्यांचा हा जो आहे तर हा सुकाळ आहे. आणि देन नंतर मग जी रिक्त पदं आहे तर ती भरण्याची जी प्रोसेस आहे तर ती सुरू होत असते. आता अशामध्येच शिक्षक भरती जी आहे तर त्याचं देखील प्रोसेस चालू आहे. पण नॉन टीचिंग शिक्षक जे आहेत, ठीक आहे, शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी एक नवीन आकृतीबंध जो आहे तर तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आगामी TET भरतीसाठी इंग्रजी विषय हा सगळ्यांना माहिती आहे की किती महत्त्वाचा आहे. अगदी 4 लाखापर्यंत शिक्षकांनी जी आहे तर ती TET दिली होती आणि अगदी 50,000 जे शिक्षक आहेत तर ते पास झालेले आहे. एकंदरीत कुठे ना कुठे विहिरीत असेल तर पोहऱ्यात येईल. म्हणजे शैक्षणिक दर्जा जो आहे तर तो कुठे ना कुठे ढासळलेला दिसतोय. कारण शिक्षकांची जी इमेज आहे तर ती त्या पद्धतीने परफॉर्म नाही करता आलं. आय नो तुम्हाला ही गोष्ट जी आहे तर ती ऐकण्यासाठी पण कठीण असेल, पण येस, दिस इज अ फॅक्ट. आता या फॅक्टवरती आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला इंग्रजी आणि गणित या 2 विषयावरती आपल्याला प्रभुत्व मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण वोकॅब किंग ही जी 7,000 इंग्लिश शब्दांची ही जी पुस्तकांची हे जे पुस्तक आहे तर हे लॉन्च केलेलं आहे. यामध्ये सिनोनिम, एडियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, भारतातल्या कुठल्याही, महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तर वोकॅब किंग हे पुस्तक तुमच्यासाठी अप्रतिम आहे. लवकरच याची कॉपी जी आहे तर ती मार्केटमध्ये येणार आहे. आणि वोकॅब किंग हा जो बॅच आहे किंवा ही जी कोर्स आहे तर हा देखील तुम्हाला लवकरच दिसेल. चला, तत्पूर्वी आपलं हे जे GR आहे, ठीक आहे, तर हा GR जो आहे तर तो हा 18 तारखेचा आहे. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित, म्हणजे जे अंशतः अनुदानित आहेत 20, 30, 40% आणि पूर्ण अनुदानित आहे अशा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळासाठी, ठीक आहे, हायस्कूल शाळेसाठी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध लागू करण्याबाबत शिक्षकांच्या व्यतिरिक्त म्हणजे जे लिपिक असेल किंवा वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक असेल यांच्यासाठी हा सुधारित आकृतीबंध आहे लागू करण्याबाबत हा GR आलेला आहे. अगोदर आता हे शिक्षण संचालक जे आहे तर यांचे पुणे यांचे पत्र आलेलं आहे. अगोदर हा जो GR आहे तर तो कनिष्ठ लिपिकच्या संदर्भात आहे. अगोदरचं काय गणित होतं की 5वी ते 12वीची पटसंख्या जर 500 पर्यंत असेल, कुठल्याही शाळेची अंशतः अनुदानित असेल, पूर्ण अनुदानित असेल, त्या शाळेची पटसंख्या, विद्यार्थी संख्या जर 500 असेल तर तिथं एक कनिष्ठ लिपिक जे आहे तर हे कनिष्ठ लिपिक पद जे आहे ना तर ते मंजूर होतं. ठीक आहे. आता शासनानं काय केलेलं आहे की शिक्षक भरती जी आहे, ठीक आहे, शासन निर्णय 15/3/2024 अन्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेला आहे. संच मान्यता जे आहे तर त्याचे निकष जे आहे तर ते अपग्रेड करण्यात आलेला आहे. शासन निर्णय अन्वये ज्याप्रमाणे शिक्षक पदे मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी पटसंख्येचा निकष लावण्यात आलेला आहे. म्हणजे एखाद्या शाळेवरती किती शिक्षक असायला पाहिजे हे डिपेंड, आणि हे ठरणार आहे कशावरती, हे ठरणार आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरती ठरणार आहेत. त्याच धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर होण्यासाठी देखील किमान विद्यार्थी संख्येचा निकष निश्चित केल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संच मान्यता निकषामध्ये एक वाक्यता येण्याच्या अनुषंगाने, म्हणजे शिक्षक असेल आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर यांच्यामध्ये काय आहे की समानता यायला पाहिजे. म्हणजे शिक्षक झाले जास्त आणि लिपिक झाले कमी किंवा लिपिकच नाही अशी गोष्ट नको व्हायला, म्हणून एक वाक्यता यांच्या हिशोबाने संदर्भ क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव प्राप्त झाला. वस्तुस्थिती जी आहे विचारात घेऊन शासन निर्णय जो आहे लिपिक वर्गाच्या बाबतीत सुधारित निर्देश निर्गमित करण्याची बाब जी आहे तर ती शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यांनी तो काय केलेला आहे, निर्देश दिलेला आहे. आता यामध्ये काय निर्देश दिलेला आहे, शासनाचा निर्णय काय आहे की विद्यार्थी संख्या 5वी ते 10वीची जी आहे, 5वी ते 12वीची जी आहे
जर समजा 500च्या आतमध्ये असेल तर तिथं एक लिपिक असायला पाहिजे, पण त्यांनी आता तो निर्णय जो आहे तर तो काय केलेला आहे, दुसरा केलेला आहे. किमान 3 शिक्षक जर असेल कुठल्याही शाळेवरती, मग त्यांची संख्या जी आहे तर ती 500-700 किती असू द्या, 3 शिक्षक असतील तर त्या 3 शिक्षकाच्या मागे एक कनिष्ठ लिपिक जो आहे तर तो असणार आहे. काय, जसं शिक्षक किती असायला पाहिजे त्या शाळेवर त्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर डिपेंड आहे, तर तसंच शिक्षकांच्या मागे म्हणजे 3 शिक्षकांच्या मागे लिपिक असायला पाहिजे. किंवा लिपिक किती शिक्षकांच्या मागे असणार, अगोदर ते मुलांच्या संख्येवर डिपेंड होतं, आता मुलांच्या संख्येवर नाही तर शिक्षकांच्या संख्येवर आहे. म्हणजे 3 शिक्षक जर असेल, अनुज्ञेय होत असेल, तर त्यावेळेस एक जो आहे तर तो कनिष्ठ लिपिक असायला पाहिजे. हा जो GR आहे तर हा तोच सांगतो आहे. ठीक आहे. आणि यस, या GR वरती आबासाहेब कवळे यांचे उपसचिव जे आहेत म्हणजे उपसचिव महाराष्ट्र शासनाचे यांची सिग्नेचर देखील आहे. सदरील हा जो GR आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला अवश्य पाहायला मिळेल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.